रोहा पोलीस ठाणे हद्दीत भागीरथी खार गोफण येथे एक वृद्ध महिला नाव निलिमा नारायण वर्सोलकर वय वर्ष 65 राहणार भागीरथी खार तालुका रोहा या सुकी मच्छी विकण्याचा व्यवसाय करतात। सदर ठिकाणी एक नवरा बायको जोडपे स्कूटरवरून येऊन थोडी सुकी मच्छी विकत घेतली व मच्छी विक्रेते हिने गळ्यात सोन्याची माळ घातल्याची पाहणी करून पुढे शेनसई बाजूकडे निघून गेले। काही वेळाने त्यांनी हेल्मेट घालून तोंडाला रुमाल बांधून सदर वयोवृद्ध महिला हिच्या गळ्यातील 3 तोळ्याची सोन्याची माळ जबरदस्तीने खेचून रोहा शहराकडे पळ काढलाय। त्यानंतर वृद्ध महिलेने आरडाओरडा केल्याने तेथील जागरूक नागरिकांनी रोहा पोलीस स्टेशन येथे सदर घटनेबाबत माहिती दिली आहे। पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून खारी चेकपोस्ट येथे पोलीस अंमलदारांसह नाकाबंदी लावली। काही वेळातच गुन्ह्यातील पळ काढणारे जोडपे खारी चेकपोस्ट येथे आले असता नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता वेगाने गाडी पळवून तांबडी गावाकडे पळून गेलेत। त्याचवेळी त्या ठिकाणी नाकाबंदी करणारे पोलीस नाईक शिरसाट, पोलीस शिपाई अनिल पाटील, पोलीस शिपाई अंगद गुट्टे, पोलीस शिपाई मुसळे व होमगार्ड यांनी त्यांच्या दुचाकीवरून पाठलाग सुरू केला। पोलीस पाठीमागे लागल्याचे पाहताच आरोपी जोडप्याने वेगाने गाडी पळवली। मात्र त्याच वेगाने पोलिसांनी पाठलाग करून अत्यंत चपळाईने काही अंतरावरच त्यांना रोखून ताब्यात घेतले आणि जबरदस्तीने खेचून घेतलेली गळ्यातील सोन्याची 3 तोळ्याची सोन्याची माळ आरोपींकडून हस्तगत केली आहे। आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांचे नाव नितीन गुंडे वय वर्ष 36 राहणार गोरेगाव, मोहिनी गुंडिये वय वर्ष 33 राहणार गोरेगाव असे असल्याचे सांगितले। आरोपींना पोलीस ठाणे येथे आणण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या घटनेचा अधिक तपास रोहा पोलीस स्टेशन करीत आहे। आई, आज तुमच्या गाडीली चेन एका चोराने मारली, किती वाजता काय झालं? काय तुमचं नाव? माझं निलिमा नारायण वर्सोलकर। मी गोपनवरून येत होतो भागीरथी खारला। भागीरथी खार तिथे मच्छी दिली, त्याला पण दिली, तो पुढे चालला आणि मग मी त्या हॉटेलवाल्याला दिली आणि मग ते हॉटेलवाले आतमध्ये गेले घेऊन आणि तो पुढे गेला 1 जूनच्या मच्छी घेतलेला आणि मग मी टोपली डोक्यावर घेतली आणि पिशवी हातात चालायला लागलो तिथे असं कोणच ना, मी अशी बोंब मारली, माल घे सकले तो पुरून आला ना, माल घे सकली मागे सकली तर तो आले नाही सगळे, मी लागलो। त्यांनी फोन केला पोलिसांना ना, त्या रेशनवाल्याने, तेव्हा तो पकडला। हो, सगळे आले तेव्हा गाडीवर। मच्छी विकण्या महिलेच्या गाडीची स्नॅकिंग केली आणि आपण आता आरोपीला अटक केलेलं। नेमका काय प्रकार, कशी एक जी आणखी काय उघड झालंय? एक वयोवृद्ध 65 वर्षाच्या आजीबाई आहेत, त्या आपल्या पोट पाण्यासाठी सुकी मच्छी विकून आपला व्यवसाय करत असतात। गोफणच्या पुढे गावचं नाव भागीरथी, त्या गावाच्या इथे त्यांनी विक्री करत होत्या। त्यांच्याकडनं एक जोडपं आला आणि त्यांच्याकडनं ती मच्छी विकत घेतली आणि विकत घेऊन पुढे गेले आणि परत तेव्हा त्यांच्या बाईच्या गळ्यातली ती सोन्याची चेन पाहिली, माळ ती पाहिली। पुढे गेल्यानंतर गेले, हेल्मेट घातलं, तोंडाला बांधलं आणि परत जाताना डायरेक्ट तिच्या गळ्यातली ती चेन हुसकावून घेऊन आपल्या रोहा भागाकडे आले। तशी माहिती आम्हाला तिथल्या गावकऱ्यांनी दिली की अशी चोरी झालेली आहे। त्वरित ते रोहा बाजूला येतात। त्वरित आम्ही स्टाफ तिथे खारी चेकपोस्टला पाठवला, तिथं नाकाबंदी लावली। त्या नाकाबंदीला सुद्धा चुकून ते मुरुड रोडने पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्याच्या मागे अक्षरशः बाईक घेऊन पोलिसांनी पाठलाग केला। पाठलाग करून त्याला 3-4 किलोमीटर घेऊन पकडलं आणि पकडून त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन जी चोरलेली चेन आहे ती सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेली आहे। त्यांना सुद्धा अटक केलेली, त्यांना न्यायालयासमोर हजर करून पुढील योग्य तो तपास करीत आहोत। बरोबर आहे, हे चोरी करताना दोघं नवरा बायको आहे। नवऱ्याने चेन घेतली आणि त्या बाईने ती त्या पर्समध्ये ठेवली। याचा अर्थ दोघंही एकमेकास हा गुन्हा करताना सहकार्य करत असल्याचं दिसून आलं। त्या गाडीचा नंबर प्लेट योग्य आहे, आम्ही चेक केलं, परंतु नंबर प्लेट ती फोल्ड केली होती की जेणेकरून नंबर ओळखू येऊ नये म्हणून, परंतु त्याच्यामध्ये पुढील जो नंबर आहे तो व्यवस्थित होता।
त्यामुळे आपल्याला लक्षात आलेलं आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.